नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आपल्या पालकांकडून किंवा आपल्या शिक्षकांकडून हा एक कोट नेहमी ऐकत आलेलो आहे की कठीण परिश्रमाचे फळ आपल्याला नेहमी मिळते. आणि जवळजवळ प्रत्येक वेळी हे खरंच आहे. बरोबर आहे ना? बरं, हा जो कोट आहे तो भारत सरकारने असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम मानधन योजना याद्वारे त्यांना पेन्शन जी मिळते त्या माध्यमातून परत एकदा जिवंत केलेला आहे. तर मग आज आपण ही योजना काय आहे ते नाशिकमधल्या गिरणारे गावातल्या एका मुकेश नावाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसाच्या प्रवासातून बघणार आहोत. श्रमयोगी मानधन योजना ही योजना जेव्हा आम्ही एक्सप्लोर करत होतो त्यावेळेला ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता आणि याचे बेनिफिट उचलू शकता याच्यावर आम्ही थोडासा रिसर्च केलेला आहे. मित्रांनो, मुकेशची ही जी कथा आहे ती ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीच्या आकांक्षा आणि संघर्षांना प्रतिबिंबित करते. जे लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अथक परिश्रम करतात. आता मुकेश रोज काय करतो की सूर्य उगवला की हातात मिळेल ते काम करत असतो. त्याच्या हातावर अनेक वर्षाच्या कष्टाचे चट्टे आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचा चेहरा त्याच्या कुटुंबासाठी जी जी स्वप्न तो बघतोय त्याचं प्रतिबिंब आपल्याला दाखवते. पण मित्रांनो, दुर्दैव असं आहे की अशा अनेक नागरिकांना अद्याप या सगळ्या गोष्टी पुरेशा नाही आहेत. आणि इथेच सरकारने ही अडचण मान्य केली आणि श्रमयोगी मानधन योजनेद्वारे मुकेशला थोडंसं सहाय्य करण्यासाठी तयारी दाखवली. आता ही योजना नेमकं काय करते तर मुकेश आणि त्याच्यासारख्या अनेक व्यक्तींना त्याच्या रिटायरमेंट नंतरची गुंतवणूक करण्यासाठी मदत करते. त्याच्या पुढे तुलनेने अधिक सुरक्षित जीवन आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्याची खात्रीही करून देते. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ माझ्या काय कामाचा आहे तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्णपणे बघितलात आणि तुम्ही अशा एका माणसाला जर मदत केली ज्याला या व्हिडिओची किंवा या योजनेची अत्यंत गरज आहे तर तुम्ही एका माणसाची मदत करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला सुरू करा. आणि ग्रो मराठी चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग, ही योजना काय आहे, याची एलिजिबिलिटी काय आहे, याचे फायदे काय आहेत आणि नेमके किती रुपये आपल्याला गुंतवायचे आहेत आणि रिटायरमेंट नंतर किती रुपये मिळणार आहेत या सगळ्याचे डिटेल आपण बघूया. तर मित्रांनो, श्रमयोगी मानधन योजना ही नेमकी काय आहे आणि मुकेश आणि त्याच्यासारखे लोक या योजनेमध्ये ऑनलाईन कसं काय अप्लाय करू शकतात याच्यावर एक नजर टाकूया. तर मित्रांनो, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे जी वृद्धांना संरक्षण प्रोव्हाइड करते आणि मुकेश सारख्या असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर येतो तो म्हणजे हे अनऑर्गनाइज सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर होतात. तर समाजातील सर्वात जास्त असुरक्षित लोक, गरिबातील गरीब लोक, ज्यामध्ये मजूर, शेतकरी आणि ग्रामीण कारागीर इत्यादींचा समावेश होतो. बेसिकली या योजनेद्वारे त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. अशा डझनभर श्रेणी आपल्याला बघायला मिळतात. असंघटित क्षेत्रांच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर होतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स तुम्ही वाचू शकता. महत्त्वाचं काय आहे की या योजनेद्वारे असे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या सुवर्ण वर्षामध्ये सुरक्षिततेचं जाळं आपल्याला प्रदान करायचं आहे. एलिजिबल क्रायटेरिया. तर आपला हा जो आता मुकेश आहे तो या योजनेसाठी कसा पात्र आहे त्याच्यावर नजर टाकूया. वेबसाईटवर जर तुम्ही बघितलं तर वेबसाईटमध्ये प्रत्येक सेक्टर किंवा कॅटेगरी दिलेली आहे. त्या कॅटेगरीमध्ये मुकेश आपला पात्र ठरतो कारण तो कृषी कामगार म्हणून काम करतोय. दुसरं म्हणजे मुकेशचं वय 27 आहे आणि फक्त 18 ते 40 या वयोगटातील माणसं या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे मुकेश या योजनेसाठी पात्र होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो इन्कम आहे, मंथली इन्कम हा 15,000 पेक्षा कमी आहे. नंतरचा क्रायटेरिया काय आहे की मुकेश हा कुठल्याही गव्हर्नमेंट सेक्टरसाठी काम करत नाही. म्हणजे NPS झाला, ESCI झालं किंवा EPFO झालं. या अंतर्गत जर तो काम करत असता तर या योजनेसाठी तो पात्र नसता. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा क्रायटेरिया म्हणजे तो टॅक्स पेयर नाहीये कारण तो त्या श्रेणीमध्ये बसतच नाही. आता आपण एलिजिबल क्रायटेरिया तर बघितला, पण सगळ्यात महत्त्वाचं काय की या योजनेचे बेनिफिट्स काय आहेत ते बघणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही एक ऐच्छिक योजना आहे ज्याच्यामध्ये आपण योगदान करायचं असतं.
म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आपण थोडंसं करायचं असतं. आणि ही योजना मुकेश आणि त्याच्यासारख्या इतर लोकांना त्याच्या रिटायरमेंट नंतर संरक्षण प्रदान करण्यासाठी बनवलेली आहे. या योजनेमध्ये जर मुकेश सामील झाला तर मुकेश वयाच्या 60व्या वर्षी पोहोचल्यानंतर त्याला मासिक पेन्शन मिळायला सुरू होईल. ही जी मिळणारी पेन्शन आहे ती त्याला म्हातारपणी जीवनदायी ठरेल. ज्याप्रमाणे आज त्याच्या कष्टातून मिळालेल्या पिकामुळे त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो, तसंच तो रिटायरमेंट नंतर म्हणजे 60व्या वर्षानंतरही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल. हा तर एक फायदा झाला. तर मग इतर फायदे काय आहेत ते पण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं मी आत्ताच सांगितलं की एक निश्चित मासिक पेन्शन त्याला मिळेल. म्हणजे मुकेश किंवा त्याच्यासारखे लोक जेव्हा 60 वर्ष कंप्लीट करतील आणि या योजनेत सहभागी असतील त्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन गॅरंटीड मिळेल. देव ना करो मुकेशला काहीतरी झालं, समजा तो मरण पावला आणि त्यानं पेन्शन घेतलेलीच नाहीये, तर कौटुंबिक पेन्शनच्या अंतर्गत त्याच्या पत्नीला ही 50% पेन्शन मिळायला चालू होईल. समजा मुकेशनं नियमित योगदान चालू केलं आणि दुर्दैवाने 60 वर्षाच्या आधी त्याचा मृत्यू जर झाला तर त्याची पत्नी ही योजना कंटिन्यू करू शकते, शिवाय त्याच्यामध्ये अतिरिक्त योगदानही करू शकते. शिवाय ही योजना चालू ठेवण्यासाठी किंवा या योजनेतून बाहेर पडून सगळे पैसे काढून घेण्यासाठीही त्याची पत्नी पात्र असेल. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, या योजनेचा जो लाभ आहे तो पती आणि पत्नी या दोघांनाच मिळतो. आई वडील किंवा भाऊ बहीण यांना हा लाभ मिळत नाही. मित्रांनो, ज्याप्रमाणे मुकेश त्याच्या कामासाठी उपकरणे आणि इतर साधनांसाठी गुंतवणूक करतो, त्याचप्रमाणे या योजनेमध्ये त्याला त्याच्या कमाईचा एक छोटासा हिस्सा नियमितपणे द्यावा लागेल. एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, आपण जेवढं कॉन्ट्रीब्युशन करतो त्याला सामायिक म्हणजे सरकारही या योजनेमध्ये 50% योगदान करते. आता ह्या सगळ्या गोष्टी एका उदाहरणाद्वारे बघूया आपण. समजा जर मुकेशने वयाच्या 35व्या वर्षी या योजनेमध्ये प्रवेश केला तर वयाच्या 60व्या वर्षापर्यंत दर महिन्याला त्याला 150 रुपये योगदान करावे लागेल आणि सेम 150 रुपये एवढी रक्कम केंद्र सरकार पण या योजनेमध्ये त्याच्यासाठी गुंतवेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही 150 रुपये ही रक्कम कुठून आली? एंट्री, एज स्पेसिफिक डिटेल या सगळ्या गोष्टी जर बघायच्या असतील तर तुमच्या स्क्रीनवर आता एक चार्ट दिसत आहे, तर ही 150 रुपये या ठिकाणून आली. ओके, आता आपल्याला कॉन्ट्रीब्युशन तर कळालं. मग आता या स्कीममध्ये नाव नोंदणी कशी करायची हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. एनरोलमेंट प्रोसेस. मित्रांनो, मुकेश श्रमयोगी मानधन योजनेसाठी अर्ज भरायच्या प्रक्रियेत नेव्हिगेट जेव्हा करत असतो तेव्हा आपण त्याच्यासोबतच ही प्रोसेस बघूया, म्हणजे मुकेश सारख्या इतर लोकांसाठी ही ऑनलाईन प्रक्रिया सोपी होऊन जाईल. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे? मानधन.in या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर तो लॉग इन करेल. लॉग इन नंतर सेल्फ एनरोलमेंटवर क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP एंटर करून लॉग इनची प्रोसेस कंप्लीट करेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल. त्या डॅशबोर्डवर सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नवीन एनरोलमेंट करत आहात, मुकेश नवीन एनरोलमेंट करतोय ना, मग एनरोलमेंटवर तो क्लिक करेल. एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर ई श्रम रजिस्ट्रेशनचा एक डायलॉग बॉक्स त्याच्यासमोर ओपन होईल. त्याच्यावर येस क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट पेजवर तुमचा UAN नंबर जो आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि नंतरच्या स्टेपला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तो व्हेरीफाय करायचा आहे. आता आधार व्हेरीफाय कसा करणार? व्हेरीफायचं बटन शेजारी दिसतंय, त्याच्यावर क्लिक केलं की तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे आणि ही व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्याच्यानंतरच्या स्टेपला तुम्हाला मोबाईल नंबर देखील व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफायवर क्लिक करून मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो OTP एंटर करून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. नंतरच्या स्टेपला तुम्हाला तुमचा ॲड्रेस डिटेल आणि अदर जे पर्सनल डिटेल आहेत ते एंटर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं ऑक्युपेशन काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. सगळ्यात शेवट मित्रांनो तुम्हाला 2 प्रश्न बघायला मिळतील. मुकेशलाही ते बघायला मिळाले होते. NPS, EPFO आणि टॅक्स पेअरसाठीचे हे 2 प्रश्न आहेत. त्या दोन्ही प्रश्नांना नो हे आन्सर तुम्हाला द्यायचं आहे, कारण मुकेशनं पण तेच आन्सर दिलं होतं. का? कारण जर तुम्ही या दोन्ही प्रश्नांना येस असं उत्तर दिलं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाही. आपले एलिजिबल क्रायटेरिया बघितला होता ना. त्याच्यानंतर तुम्हाला एक डिक्लेरेशनचा चेकबॉक्स दिसेल, तो सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर तुमचं हे जे काही एनरोलमेंट आहे
ते देखील तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला OTP नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर येईल, तो तुम्हाला एंटर करायचा आहे. OTP नंबर जनरेट करण्यासाठी चेकबॉक्स तुम्हाला सिलेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुमच्या मोबाईलवर OTP जनरेट होईल. ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही फ्रिक्वेन्सी आणि अमाऊंट बघू शकता. तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी निवडायची आहे ती अमाऊंट तुम्हाला त्याच्या समोर बघायला मिळेल. नंतरच्या स्टेपला तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स ऍड करायचे आहेत आणि बेनिफिशरी कोण असणार आहे ते देखील डिटेल ऍड करायचे आहेत. त्याच्यानंतर परत एक चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा हा सगळा फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. सबमिट बटन क्लिक करून तुमचा हा जो काही मॅन्डेट फॉर्म आहे तो आता प्रिंटसाठी तयार आहे. त्यामुळे या फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करायची आहे. एकदा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युनिक मॅन्डेट रेफरन्स नंबर मिळेल. तुम्हाला हा जो नंबर आहे तो वेबसाईट बरोबर लिंक करायची आहे आणि तुमची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. मुकेशनं जे केलं ते मी तुम्हाला सांगतोय. आणि अशा प्रकारे मुकेशची श्रमयोगी मानधन योजनेमधली नोंदणी पूर्ण झालेली आहे. सोपी आहे की नाही प्रक्रिया? आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन पद्धत तर सांगितली, ऑफलाईन पद्धत आहे का? तर ऑफकोर्स या सगळ्या योजनेसाठी एक ऑफलाईन पद्धत पण आहे. मित्रांनो, जर या योजनेमध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जायचं असेल तर कॉमन सर्व्हिस सेंटर या नोंदणी प्रक्रियेद्वारे तुम्ही जाऊ शकता. मुकेश सारखे लोक जे पात्र असतील ते कॉमन सर्व्हिस सेंटरच्या शाखेला भेट देऊ शकतात. मित्रांनो, या योजनेअंतर्गत 3.5 लाख CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरचा समावेश करण्यात आलेला आहे. तुमच्या घराजवळचे CSC सेंटर शोधायसाठी तुम्ही या वेबसाईटचा वापर करू शकता, जिथे तुम्हाला तुमच्या घराजवळचे सेंटर मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा CSC सेंटरला जाणार आहे त्यावेळेला आपल्याजवळ कोणती कागदपत्र असली पाहिजेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे. दुसरं म्हणजे IFSC कोड असलेली बँक किंवा जनधन अकाउंट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही बँकेचं पासबुक वापरू शकता, बँक स्टेटमेंट वापरू शकता किंवा चेकबुकही वापरू शकता. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनिशियल कॉन्ट्रीब्युशनसाठी लागणारी रोख रक्कम. तर आपला हा जो खूप कष्ट करणारा मित्र मुकेश आहे, हा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतोय. मग आता ह्या सगळ्या गोष्टी कशा काम करतात त्याच्यावर पण नजर टाकणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन ॲट कॉमन सर्व्हिस सेंटर. सगळ्यात पहिल्यांदा मुकेश त्याच्या गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देतो. तिथे लोकल विलेज एंटरप्रेन्योर त्याला मदत करतात ही सगळी प्रोसेस कंप्लीट करायला. दुसरी स्टेप आहे एंटरिंग युअर आधार डिटेल. आता जे विलेज लेवल एंटरप्रेन्योर आहेत ते मुकेशला त्याचा आधार नंबर, त्या आधार कार्डवरचं नाव आणि बाकीची डिटेल्स विचारतील. त्याचबरोबर मुकेशची ही जी सगळी माहिती आहे ती सिस्टीममध्ये एंटर करतील. मुकेशनं सांगितलेली जी माहिती आहे आणि सिस्टीममधली जी माहिती आहे त्या गोष्टी जुळवून बघितल्या जातील, त्या पण UADIAच्या डेटाबेस बरोबर. तिसरी स्टेप आहे प्रोव्हाइडिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आता इथे मुकेशला ॲडिशनल माहिती देणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्या जोडीदाराविषयीची माहिती देणं गरजेचं आहे. नॉमिनी म्हणून तो कोणाला ॲड करणार आहे? ऑब्व्हियसली पत्नीलाच ॲड करावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्या बँक खात्याबद्दल माहिती द्यावी लागेल, मोबाईल नंबरबद्दल माहिती द्यावी लागेल आणि ईमेल ॲड्रेस जर त्याच्याकडे असेल तर त्याला तो प्रोव्हाइड करायचा आहे. हे सगळे डिटेल्स त्याला शेअर करावे लागतील आणि या सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने होतात. चौथी स्टेप आहे सेल्फ क्लिअरिंग एलिजिबिलिटी. चौथ्या स्टेपमध्ये मुकेशला सेल्फ क्लिअरिंग एलिजिबिलिटी चेक करावी लागेल, म्हणजे तो या योजनेसाठी पात्र आहे का नाही हे त्याला स्वतःला क्लिअर करावे लागेल. नंतर येते कॅल्क्युलेटिंग मंथली पेमेंट. मुकेशला त्याच्या वयाच्या आधारावर प्रत्येक महिन्याला किती रुपये पे करायचे आहेत हे सिस्टीम आपोआपच ठरवते. या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली गेलेली आहे, त्यामुळे कुठलंही गणित करण्याची आवश्यकता तुम्हाला नाहीये. नंतरची स्टेप आहे पेइंग द फर्स्ट सबस्क्रिप्शन फी. सुरुवात करण्यासाठी मुकेश जो आहे तो विलेज लेवल एंटरप्रेन्योरकडे पहिलं सबस्क्रिप्शन फी जी आहे ती भरेल. मग विलेज लेवल एंटरप्रेन्योर त्याला एक रिसिट देईल. ही पोचपावती त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. हा पुरावा आहे की त्यानं सबस्क्रिप्शन भरलेलं आहे. नंतरची स्टेप आहे एनरोलमेंट अँड ऑटो डेबिट मॅन्डेट. या स्टेपमध्ये मुकेश एक नाव नोंदणीचा अर्ज भरेल, त्याच्यामध्ये ऑटो डेबिटचे सगळे डिटेल्स भरावे लागतील. तो या योजनेमध्ये ऑनबोर्ड होतोय यासाठी त्याला तिथे सही देखील करावी लागेल. त्यानंतर विलेज लेवल एंटरप्रेन्योर हा जो फॉर्म आहे तो स्कॅन करेल आणि सिस्टीमला अपलोड करेल. याच्यामुळे होईल काय की नेक्स्ट मंथ पासून त्याची जी काही ही सबस्क्रिप्शन आहे किंवा मासिक जे मानधन त्याला भरायचं आहे, योगदान जे करायचं आहे ते ऑटो डेबिट त्याच्या अकाउंटमधून व्हायला चालू होईल. नंतरची स्टेप आहे गेटिंग श्रमयोगी कार्ड. या स्टेपला
कॉमन सर्व्हिस सेंटर मुकेशसाठी एक श्रमयोगी अकाउंट तयार करेल आणि त्याच्यासाठी श्रमयोगी कार्ड प्रिंट करेल. हे श्रमयोगी कार्ड म्हणजे या योजनेमध्ये पेन्शन मिळवण्याची एक किल्लीच आहे. नंतरचे स्टेप आहे कीपिंग रेकॉर्ड्स. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर, सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुकेशकडे त्याचे श्रमयोगी कार्ड असेल. त्यानं जो फॉर्म भरलाय, स्वतः सही त्याच्यावर केलेली आहे, त्याची एक प्रत त्याला मिळेल आणि त्याच्या चेहऱ्यावर आपलं भविष्य सुरक्षित असल्याची एक मनशांती असेल. सगळ्यात शेवटचा पॉइंट म्हणजे काय की रेग्युलर अपडेट. सगळी प्रोसेस झाल्यानंतर मुकेशला अंधारात अजिबात सोडलं जाणार नाही. त्याला त्याच्या श्रमयोगी पेन्शन खात्याबद्दल, ऑटो डेबिट बद्दल प्रत्येक वेळी SMS द्वारे कळवले जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे मुकेश आणि त्याच्याबरोबरचे इतर जण जे या योजनेमध्ये सामील होणार आहेत ते सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कामगारांचे चांगले भविष्य घडवण्यासाठीचा हा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत 49,62,572 लोकांनी यशस्वीरित्या या योजनेमध्ये नोंदणी केलेली आहे आणि त्यामध्ये मुकेशचं एक नाव आज आपण ऍड करूया, कॉन्ट्रीब्युशन डिफॉल्ट. बरं, जर असं झालं आणि एखाद्या सदस्याने सातत्याने योगदान जर या योजनेमध्ये नाही केलं तर त्याला किंवा तिला जी काय मागील सर्व रक्कम आहे ती पूर्ण भरावी लागेल. त्याचबरोबर सरकार जी काही पेनल्टी त्याच्यावर इम्पोज करेल ती भरावी लागेल आणि तो त्यानंतर ती योजना कंटिन्यू करू शकतो. एक्झिट अँड विड्रॉल. आता अजून एक प्रश्न लोकांच्या मनात आला असेल. समजा मुकेशने आपला विचार बदलला आणि दर महिन्याला तो सातत्याने योगदान देऊ शकत नाही असं जेव्हा त्याला वाटलं आणि त्याला जर वाटलं की या योजनेतून आता मला बाहेर पडायचं आहे, तर मुकेश सारख्या लोकांच्या चिंता दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी या योजनेमध्ये अशा काही रिक्वायरमेंट्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे ही योजना फ्लेक्झिबल आपल्याला वाटू लागते. ही जी सगळी प्रणाली आहे ती अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी, असंघटित कामगारांचे इरेग्युलर आणि अनप्रिडिक्टेबल नेचर बघून या प्रणालीमध्ये त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी अधिक गोष्टी चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत. जर मुकेशने पहिल्या 10 वर्षात या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर त्याला 10 वर्षापर्यंतचे सगळे पैसे काही व्याजासह परत मिळतील, जो तो सेव्हिंग अकाउंटमध्ये कमवत होता. आता दुसरा सिनेरिओ बघूया. समजा जर मुकेश 10 वर्षापेक्षा जास्त या योजनेमध्ये राहिला पण 60 वर्षापेक्षा कमी या योजनेमध्ये राहिला आणि त्याच्या अगोदरच या योजनेतून जर बाहेर पडणार असेल तर त्याने आत्तापर्यंत जेवढे योगदान केलेलं आहे त्याच्यावर काही इंटरेस्ट त्याला मिळेल आणि ते सगळे पैसे त्याला परत मिळतील. आता नेमका प्रश्न हा आहे की इथे व्याज आपल्याला किती मिळणार आहे. आपण फंडामध्ये जेवढे पैसे ठेवल्यानंतर आपल्याला व्याज मिळतं किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याला जेवढं व्याज मिळतं, या दोन्ही व्याजापैकी जे जास्त असेल ते व्याज आपल्याला या योजनेतून मिळतं. आता तिसरा सिनेरिओ म्हणजे काय, देव ना करो मुकेशला काही हो. समजा जर असं काही अनफॉर्च्युनेट झालं पण त्याचं योगदान जे आहे ते नियमितपणे आहे, तर अशा वेळी त्याची पत्नी हे योगदान कंटिन्यू करू शकते आणि योजनेमध्ये पात्र राहू शकते. आता मुकेशच्या पत्नीसमोर 2 पर्याय असतील. एक तर कंटिन्यू योगदान ती करू शकते आणि योजना चालू ठेवू शकते किंवा त्यातून पूर्णपणे बाहेरही पडू शकते. जर समजा मुकेशच्या पत्नीने ही योजना कंटिन्यू करायचं ठरवलं तर तिला दर महिन्याला जे योगदान मुकेश करत होता ते योगदान करावं लागेल आणि ती योजना कंटिन्यू राहील. दुसरीकडे जर तिने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर आत्तापर्यंत जेवढं योगदान मुकेशनं केलेलं आहे त्याच्यावर काही % व्याज तिला मिळेल आणि ती रक्कम तिच्या अकाउंटला जमा होईल. आता या सगळ्या गोष्टीमध्ये मुकेशने या पर्टिक्युलर योजनेमध्ये किती पैसे जमवलेले आहेत त्याच्यावर त्याला मिळणारं व्याज ठरेल आणि ते व्याज मोस्ट ऑफ द टाइम सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त असू शकतं. आता चौथा सिनेरिओ बघूया. समजा जर दुर्दैवानं असं काही घडलं, मुकेशला काहीतरी झालं आणि मुकेशचं निधन झालं. तो रेग्युलर या योजनेमध्ये योगदान करत होता पण 60 वर्षापूर्वीच त्याचं निधन झालं आणि तो कायमचा अक्षम झाला आणि तो नंतर योगदानही कंटिन्यू करू शकत नाही. अशा वेळेला काय होणार. सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे काय की मुकेशची पत्नी ही योजना सुरू ठेवण्यासाठी ती योजना टेक ओव्हर करेल. ती योजना नियमितपणे कशी सुरू राहावी याची खात्री करण्यासाठी तिला दर महिन्याला योगदान करणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं म्हणजे एक्झिटिंग फ्रॉम द स्कीम. दुसरं म्हणजे मुकेश आणि त्याच्या जोडीदाराने जर ही योजना कंटिन्यू नाही करायचं असं जर ठरवलं असेल तर ते या योजनेतून बाहेर पडू शकतात. जसं मी मगाशी सांगितलं, ते जेव्हा बाहेर पडण्याचा निर्णय घेतील तोपर्यंत जेवढे पैसे त्यांच्याकडे साठलेले आहेत त्याच्यावर सेव्हिंग अकाउंटपेक्षा थोडंसं जास्त व्याज त्यांना मिळेल आणि ती रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि ते या योजनेतून बाहेर पडू शकतात. समजा मुकेश आणि त्याची पत्नी दुर्दैवानं दोघांचाही मृत्यू झाला
तर त्यांनी या योजनेत जेवढी बचत केलेली आहे तेवढी सगळी बचत या योजनेच्या निधीमध्ये परत पाठवली जाते. या व्यतिरिक्त इतरही तरतुदी असू शकतात ज्यावर सरकार असंघटित कामगारांसाठी नॅशनल पेन्शन स्कीम बरोबर डिस्कशन करून निर्णय घेऊ शकते. मित्रांनो, आता तुमच्या समोर एक प्रश्न पडला असेल की या योजना अंतर्गत जी मेहनत मुकेशने केली आहे किंवा जे योगदान त्यानं केलंय त्याला त्याचा लाभ कधी मिळणार. आता आपण आधीच डिस्कस केल्याप्रमाणे वय वर्ष 18 ते 40 यामधल्या लोकांनी जेव्हा या योजनेमध्ये प्रवेश घेतलेला असतो किंवा नाव नोंदणी केलेली असते त्यांना वयाच्या 60व्या वर्षापर्यंत योगदान करावं लागतं. आणि वयाची 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर नियमित योगदान जर मुकेशनं केलं असेल तर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळेल. आता समजा मुकेशला या योजनेबद्दल काही तक्रार असेल आणि त्याला तक्रार जर नोंदवायची असेल आणि त्याच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी स्क्रीनवर हा जो तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर त्याला कॉल करावा लागेल. ही जी सेवा आहे ती 24/7 चालू असते. वेब पोर्टलवर जाऊन त्याला तक्रार नोंदवता येईल. तीही सेवा यांनी प्रदान केलेली आहे. सरते शेवटी काय मित्रांनो, मुकेशची ही जी कथा आपण बघितली ती ग्रामीण भारतातील कष्टकरी जनतेसाठी एक शक्तिशाली उत्तरच आहे. जे लोक त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य मिळावं म्हणून आयुष्यभर झटत असतात. मित्रांनो, जेव्हा मुकेश सारख्या व्यक्ती त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी सुरक्षित असतात तेव्हा ते त्यांच्या समुदायाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योगदान करत असतात. श्रमयोगी मानधन योजना ही त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आम्ही मुकेश सारख्या इतर लोकांनाही श्रमयोगी मानधन योजनेमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. मित्रांनो, तुमचे कठोर परिश्रम समृद्ध निवृत्तीसाठी तुम्हाला पात्र करतात आणि ही योजना हाच तुमचा हेतू साध्य करण्यासाठी काम करत आहे. मित्रांनो, मुकेशच्या या स्टोरीमध्ये आणि श्रमयोगी मानधन योजनेच्या या प्रवासात तुम्ही आमची साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना तुम्हाला पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर ग्रो मराठी चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या योजनेबद्दल जर काही तुम्हाला शंका असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेसह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.